नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपल्या अलोटो SOS ॲप्लिकेशनमध्ये द्वारे आपल्या मुलांना ज्या सवयी असतात, लहान मुलांना की यूट्यूबवरती शॉर्ट्स बघणे किंवा Instagram रील्स बघणे, हे कशाप्रकारे ब्लॉक करू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला अलोटो SOS ॲपमध्ये जायचं आहे. अलोटो SOS ॲप आपलं इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला यूट्यूब शॉर्ट्स किंवा Instagram रील्स ब्लॉक करण्यासाठी काही परमिशन आवश्यक असतात. तर त्यासाठी आपल्याला इथे ह्या सेटिंगच्या बटनला क्लिक करायचं आहे. सेटिंगच्या बटनला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता इथे आपल्याला सर्वात पहिली परमिशन आहे ती म्हणजे ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिस. तर ह्या ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिस परमिशनवरती आपल्याला तिथे ॲरोच्या बटनला क्लिक करायचं आहे आणि हे ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करून इनेबल ॲक्सेसिबिलिटी सर्व्हिस API या बटनला क्लिक करायचं आहे. ह्या बटनला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आपल्या वेगवेगळ्या डिव्हाइसनुसार इथे काही डिव्हाइसवरती डिरेक्टली अलोटो SOS चाइल्ड ब्राउझर सेफ्टी तसेच अलोटो SOS एमर्जन्सी हेल्प ह्या परमिशन दिसतात. तसेच काही मोबाईलवरती समजा डाउनलोड ॲप्स किंवा इन्स्टॉल्ड ॲप्स अशा नावाच्या ऑप्शनमध्ये जाऊन मग तुम्हाला हे अलोटो SOS चाइल्ड ब्राउझर सेफ्टी तसेच अलोटो SOS एमर्जन्सी हेल्प हे पॉपअप दिसणार आहे. तर त्यासाठी आता हे यूट्यूब शॉर्ट्ससाठी आपल्याला हे अलोटो SOS एमर्जन्सी हेल्प नावाचं ॲक्सेसिबिलिटी ऑन असणं आवश्यक आहे. तर इथे तुम्हाला ह्यावर क्लिक करून ह्या पुश बटनला क्लिक करायचं आहे आणि इथे अलावला क्लिक करायचं आहे. अलावला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बॅक याल पुन्हा सेटिंगच्या पेजवरती आणि तुम्हाला डिस्प्ले ओव्हर ऑदर ॲपची परमिशनला पण अलाव करायचं आहे. मग इथून ह्या 2 परमिशन ऑन झाल्यानंतर आपण खात्री करून घ्यायचे आहे की आपले लोकेशन आणि ओव्हरलेची परमिशन ऑन आहे का. तर लोकेशनच्या ह्याला क्लिक केल्यानंतर सेटिंग्समध्ये आपल्याला इथं दिसेल यूज लोकेशनसमोर जर आता हे ब्ल्यू टिक असेल याचा अर्थ ब्ल्यू बटन असेल याचा अर्थ ते ऑन आहे. जर समजा ऑफ असेल तर त्याला तुम्हाला ऑन करायचं आहे आणि ओव्हरलेची परमिशनला सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ॲक्सेसिबिलिटी परमिशन ऑन करता त्यावेळेस ॲक्च्युली डिस्प्ले ओव्हर ऑदर ॲपची परमिशन ऑन झाली करण्यासाठी विचारते. त्यावेळेस तुम्ही केलं असेल तर हे तुम्हाला इथे ऑन दिसेल. तर ह्या सर्व परमिशन दिल्यानंतर तुम्ही पुढे खाली एक परमिशन आहे यूट्यूब शॉर्ट्स आणि Instagram रील ब्लॉकर. तर ह्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ही परमिशन इनेबल फीचर याला क्लिक करून ऑन करायचे आहे. हे ऑन केल्यानंतर आता तुमचे जे आवश्यक सेटिंग्स आहेत त्या ऑन झालेल्या आहेत. आता अर्थात काही जे ठराविक मुले आहेत जे थोडेसे स्मार्ट असतात तर त्यांना ह्या सेटिंग्स एकदा कळल्या तर त्या नक्कीच ते सेटिंग ब्लॉक करू शकतात. तर आपले जे सेटिंगचे पेज आहे यालासुद्धा तुम्हाला लॉक लावता येतं. तर त्यासाठी तुम्ही पासवर्ड प्रोटेक्शन ठेवू शकता. तर त्यासाठी तुम्हाला इथे ह्या ॲरो बटनला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो पासवर्ड सेट करायचा आहे तो पासवर्ड इथे तुम्हाला सेट करायचा आहे. दोनदा तुम्हाला तो पासवर्ड टाकून कन्फर्म करायचा आहे. तसेच आता तुम्हाला तो एखादा विद्यार्थी काय करू शकतो, एखादा मुलगा हे पासवर्ड माहिती करून तो पासवर्ड पुन्हा रिमूव्ह करण्याचा पण प्रयत्न करू शकतो. तर पासवर्ड रिमूव्ह करायचं असेल किंवा बदलायचं असेल तर तुम्हाला बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन तुम्ही सेट करून ठेवू शकता. जेणेकरून जर तुम्हाला पासवर्ड बदलायचा असेल तर म्हणजे तुमचे फिंगरप्रिंट्स सेन्सर ज्यावेळेस कॅप्चर होईल त्यानंतरच तुम्ही तो पासवर्ड बदलू शकता. तर ह्या सर्व गोष्टी करून इथे तुम्हाला सेट पासवर्डला क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर आता तुमचे पासवर्ड म्हणजे सर्व सेटिंग्स ज्या आवश्यक आहेत यूट्यूब शॉर्ट्स आणि Instagram ब्लॉकला त्या ऑन झालेल्या आहेत आणि त्यानंतर ह्या खाली तुम्हाला सेव्ह ऑल सेटिंग्स बटन आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचा. सेव्ह ऑल सेटिंग्स या बटनला क्लिक केल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपण बघू शकता आता ज्यावेळेस आपण यूट्यूबला जाल आणि यूट्यूब ओपन कराल त्यावेळेस आपल्याला इथे शॉर्ट्समध्ये ज्यावेळेस यूट्यूब शॉर्ट्स डिटेक्ट होतील त्यावेळेस अशा प्रकारे कंटिन्यू माइंडफुली हा ऑप्शन येईल आणि इथे आपण जसं की बघू शकता आता आपल्याला जर समजा एखादा महत्त्वाचा व्हिडिओ बघायचा आहे तर तो म्हणजे पोस्ट एखादा बघायचा असेल व्हिडिओ तर तो बघू शकता. पण जर एखादा शॉर्ट्स डिटेक्ट झाला तर अशा प्रकारे तुम्हाला हे यूट्यूब ब्लॉकचा ऑप्शन येतो आणि याचा अर्थ म्हणजे ते पूर्णपणे ॲप बंद करण्याशिवाय त्याकडे पर्याय राहत नाही. तसंच Instagramचं पण आहे. Instagramवरती पण सेम फीचर आहे. ज्यावेळेस तिथे Instagramला आपल्याला रील डिटेक्ट होईल म्हणजे तुम्ही जर एखादी पोस्ट पाहत असाल तर तो पॉपअप येत नाही. पण जर तिथे रील डिटेक्ट झाले तर अशा प्रकारे
ब्लॉक करण्यासाठीचा एक पॉपअप येतो. तर अशा प्रकारे तुम्ही अलोटो एस-ओ-एस ॲपद्वारे आपल्या चाइल्डसाठी Instagram शॉर्ट्स YouTube शॉर्ट्स तसेच Instagram रील्स ब्लॉक करू शकता. धन्यवाद.